नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला दिवाळीच्या फराळामध्ये असणारी तसेच सगळ्यांची आवडती चकली कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. आजची ही चकली भाजणीची नसून नुसत्या तांदळाच्या पिठापासून बनवलेली आहे. जर तुमची चकलीची भाजणी बिघडत असेल किंवा तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल तेव्हा तुम्ही अशी चकली नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी या वाटीने साहित्य मोजून घेणार आहे. पॅनमध्ये 2 वाटी पाणी घालूया. गॅस जास्त मोठी करून पाणी लवकर उकळण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटे झाले की झाकण काढूया. पाणी आपलं उकळलेलं आहे. गॅस जास्त कमी करूया. आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा ओवा. ओवा हातावर चोळून घालायचा आहे. असा चोळून घातलेला ओव्यामुळे चकली छान चविष्ट होते. उलटण्याच्या साहाय्याने मसाले आपण मिक्स करून घेऊया. आता इथे आपण गॅस आच मध्यम करून पाण्याला परत एकदा उकळी आणूया. मसाले पाण्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत. आता याच्यामध्ये पाव वाटी घरामध्ये काढलेले ताजे लोणी घालूया. लोणी घातल्यामुळे चकली छान कुरकुरीत आणि चविष्ट होते. पाण्यामध्ये लोणी वितळून घेऊया. पाण्याला उकळी येऊन लोणी आपलं वितळलेलं आहे. आता याच्यात आपण 2 वाटी तांदळाचे पीठ घालूया. हे तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये तांदळाचं पीठ थोडं थोडं घालूया. पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून उलटण्याने हलवून घेऊयात. शिल्लक राहिलेले पीठ सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया. आता हे खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी आणि पीठ योग्य प्रमाण झालेलं असल्यामुळे पीठ आपलं चांगलं उमललेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं चकलीचं पीठसुद्धा छान चिकट येणार आहे. आता गॅस बंद करूया. पीठ छान मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून 15 मिनिटे बाजूला ठेवूयात. 15 मिनिटे झालेली आहे. हे पीठ आपण एका परातीमध्ये काढूया. आता हे पीठ आपल्याला कोमट असतानाच मळून घ्यायचं आहे. हे बघा, इथं मी आता पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, कारण पीठ जर नीट व्यवस्थित मळलं नाही तर आपली ही चकली पाडताना तुटेल, तसेच तेलामध्ये सुद्धा विरघळेल. दहा 12 मिनिटे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. पीठ कोरडं पडू नये म्हणून एका भांड्यामध्ये ठेवूया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया. हातात बसेल एवढा गोळा घेऊयात. गोळा पुन्हा दोन्ही हाताने चांगला मळून घेऊयात. पीठ चकली साच्यामध्ये घालून पीठ शेवग्यामध्ये घालूया. जर तुम्हाला चकली पाडताना पीठ दाट किंवा कठीण वाटत असेल तर थोडं साधं पाणी घेऊन पीठ पुन्हा थोडंसं मळून घेऊ शकता. हो, पण जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर चकलीला काटे नीट येणार नाहीत. चकली पाडून झाल्यानंतर चकलीचे शेवटचे आणि सुरुवातीचे टोक चिटकून घ्यायचं आहे. सुरुवातीचे आणि शेवटचे टोक चिटकवल्यामुळे ती तेलामध्ये तळत असताना निघणार नाहीत किंवा सुटणार नाहीत. ही बघा, चकली आपली किती सुंदर झालेली आहे. चकलीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मध्यम किंवा मोठा असा करू शकता.
इथे माझ्या 4 मध्यम आकाराच्या आणि एक छोटी चकली तयार झालेली आहे। गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले का नाही हे पाहण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा घालूया। पिठाचा गोळा पटकन वर आला की तेल आपलं चांगलं तापलं आहे असं समजायचं आहे। आता याच्यामध्ये हळूवारपणे एक एक चकली सोडूया। गॅस याच मध्यमच ठेवायची आहे। तेलाच्या प्रमाणात चकली तेलामध्ये सोडायची आहे। चकली उलटायची गडबड करायची नाही, थोडा वेळ थांबायचं आहे। उलटायची गडबड केली तर चकली तेलामध्ये सुटेल। तेलातले आपले बुडबुडे कमी झालेले आहेत। आता चकली आपण उलटून घेऊया। 3 ते 4 मिनिटे चकली आपली उलटून पालटून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेली आहे। आता या तळलेल्या चकल्या चाळणीमध्ये काढूया। चाळणीमध्ये काढल्यामुळे जास्तीचं तेल ते खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल, किंवा तुम्ही चकली ठेवण्यासाठी टिश्यू पेपरचा सुद्धा वापर करू शकता। याच पद्धतीने सर्व पिठाच्या चकल्या पाडून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता मी तुम्हाला चकली आपली किती सुंदर झाली आहे ते दाखवते। चकलीने आपलं जास्त तेलही शोषून घेतलेलं नाहीये। चकली तुम्हाला मी तोडून दाखवते। आतून छान पोकळ झालेली आहे आणि तितकीच ती कुरकुरीतही झालेली आहे। या चकलीसाठी फक्त प्रमाण योग्य ठेवलं आणि चांगलं मळून घेतले की ही चकली अजिबात बिघडणार नाही। या चकलीसाठी एकच लक्षात ठेवायचं आहे की पाणी जर वाटीने मोजून घेतलं तर पीठ डोंगर भरून घ्यायचं नाहीये किंवा दाबून भरून घ्यायचं नाहीये। जर तुमची चकलीची भाजणी बिघडत असेल किंवा तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल, तेव्हा तुम्ही अशी फक्त तांदळाच्या पिठाची चकली नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।